All right. Hello. Hello. This is English session, but we are not talking actually English session. Okay. This is what I thought about. I don't know. It's like असा कोणता असा काही सब्जेक्ट धरून किंवा असं हेडलाईन धरून मी काही व्हिडिओ बनवण्याचा असं काही हे नाही केलं. It's like I just wanted to talk, so that's why I'm here. युजली 3 दिवस झाले आपण इंग्लिश सेशन्स वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवले नाही. सो जस्ट लाईक मला असं वाटलं की आज आहे तशी ऑपॉर्च्युनिटी. सो येस, गेले 3-4 दिवस आय वॉज लाईक व्हेरी मोर बिझी दॅन, म्हणजे बिझी तर नाही म्हणता येईल, बट कसं आहे की काही कामामध्ये अटकून होतो आणि स्वतःच्या कामामध्ये आपण फोकसच करू शकलो नाही की एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि एक्झॅक्टली का नाही करायचं आहे. सो आज 28 मार्च 2021, ऑलमोस्ट सकाळचे करीब 8 वाजले आहे. ओके, मी इथे माझ्या घरी टेरेसवर इथे बसून आहे. ओके, आज पिंटाचा वाढदिवस पण आहे ॲक्च्युली, तर त्याच्यासाठी काहीतरी व्हिडिओ बनवायचा होता असा विचार केला होता वगैरे. ठीक आहे म्हणलं. ओके, म्हणजे विशालचा कॉल आला होता, तर मी म्हणलो ओके. मग युजली माझा जो मोटिव्ह होता व्हिडिओ बनवण्याचा तो असा होता की मी जस्ट एक प्रकारे सिम्पल स्लाइड शो दाखवलं, जास्त काही दाखवलं नाही. ओके, युजली मग त्यानंतर मग विशालनी पण त्याचा साईडने व्हिडिओ बनवला. ओके, मग तो म्हणे मला तुझा व्हिडिओ दाखव म्हणे. पाठवला त्याला, तो म्हणे त्याच्यामध्ये काही आहे ना म्हणजे जस्ट फक्त स्लाइड शो आहे म्हणे, नथिंग ॲट ऑल. तर मग ओके ठीक आहे, मग तू बनवला तर मग तुझा व्हिडिओ पाठवून देऊ वगैरे. तर त्यांनी त्याच्या एंडवर व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ वॉज रिअली गुड. मी क्वेश्चन करत आहे स्वतःवर की का तू त्या फील्डच्या लायकीचा आहे, म्हणजे तू एक प्रकारे सिम्पलशे हॅपी बर्थडेवाले व्हिडिओ नाही बनवू शकत, तर तू मोठे मोठे फिल्म्स वगैरे जे आहे, जे तू इमॅजिन केलं आहे, का तू ते बनवू शकशील, यामुळे तुझ्यामध्ये ती केपॅबिलिटी आहे. जस्ट लाईक कालचा मुलगा ज्याने कधी म्हणजे समथिंग फिल्म सिनेमा आणि त्याचे काही याच्यावर त्यांनी काही लक्षच दिलं नाही, तरी त्याचं आउटपुट एवढं जबरदस्त आहे. आणि तू गेल्या वर्षभरापासून या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहे, तरीही तू ते आउटपुट असं बाहेर काढून नाही आलं. तर व्हॉट इज द प्रॉब्लेम इज दिस, काय प्रॉब्लेम काय? तर प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम, तुझ्यामध्ये काय प्रॉब्लेम? तर असं म्हणलं गेलं ना तर असं नाही का मी माझ्या साईडने एफर्ट नाही केले यार, एफर्ट केले. येस, इट इज लाईक, बट स्टील मला कळत नाही की गुड वन थिंग इज दॅट की प्रत्येकाच्या व्हिडिओपेक्षा चांगलेच असतात, असं काही वाईट नसतात. या म्हणजे जर ट्रॅव्हल फिल्म मेकिंग कोणी करत आहे तर खूप जण करतात, तर खूप जणांची वेगवेगळी स्टाईल आहे, वेगवेगळी स्टाईल आहे स्टोरी रेप्रेझेंट करण्याची. कोणाला कोणती स्टाईल आवडते, कोणाला कोणती स्टाईल नाही आवडते. तर याचा मिनिंग असा नाही आहे की आपण म्हणजे जो व्यक्ती चांगला बनवत आहे, म्हणजे सॅम गोल्डर खूप चांगला ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बनवत आहे, आपण ट्रॅव्हल फिल्म मेकिंग बनवलंच नाही पाहिजे, असं त्यामागे उद्देश नाही आहे. इट इज नॉट. आपण अंडरस्टँड करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा एक वेळ कालावधी आणि जस्ट लाईक काही पर्सन लोकांची एक स्टाईल पण असते. मी असं नाही म्हणत की, आणि प्रत्येकाची स्टाईल आवडते, प्रत्येकाची स्टाईल नाही आवडत, असं त्याही मागचा वेगवेगळा इश्यू असतो. ओके, तू हा विचार डोक्यात धरून असं नको चालू की तुझ्यामध्ये काहीच क्वालिटी नाही वगैरे वगैरे. ओके,
जस्ट लाईक मी असं एक्सपिरियन्स केलं आहे राव ह्या, म्हणजे जेव्हा पण मी म्हणजे कोणत्या फील्डमध्ये जेव्हा कामावर जातो किंवा समथिंग लाईक दॅट, तर मी स्वतःला खूप जास्त तुर्रम खान समजतो. बट जेव्हा मी नाही का त्या फील्डमध्ये जातो तेव्हा मला रिअलाइज होते की हाऊ डाऊन आय एम. डिझाईनमध्ये वेल वन थिंग इज दॅट की तू डिझाईनमध्ये तुला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे या साऱ्या गोष्टी होत्या या. बट का तुला या फिल्ममध्ये, या फिल्मच्या नॉलेजमध्ये पण तुला खूप साऱ्या गोष्टी माहीत आहे यामध्ये. कॅन यू नो एव्हरीथिंग अबाउट दिस थिंग वगैरे वगैरे माहीत आहे किंवा काही एक्सपिरियन्स आहे वगैरे वगैरे. वन थिंग डूड इज दॅट की मी असं नाही म्हणत की माझ्यापाशी सगळंच नॉलेज आहे, सगळंच ज्ञान आहे वगैरे. ओके, मी असं म्हणतो की जस्ट लाईक समजा स्वतःमध्ये एक प्रकारे आपल्यापाशी स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्वतःची मनस्थिती असेल, तर ऑब्विसली आपल्याकडे कोणतेही मोठे चॅलेंज असेल ना, आपण त्याला पार करून जाऊ यार. असं काही खूप मोठं आणि खूप काही कठीण नाही आहे. ओके, आपल्याला स्वतःला रिअलाइज व्हायला पाहिजे की आपण एक समथिंग काही ना काहीतरी करायसाठी आलो आहे. आणि एव्हरी टाइम शिकत राहा, लर्न करत राहा. ओके, प्रयत्न करत राहा. याचं मिनिंग असं नाही की कोणी तुझ्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवतो तर तू तुझं करिअर स्विच करायला पाहिजे किंवा तुझं काही होप नाही वगैरे. दॅट इज नॉट या, दॅट इज डेफिनेटली नॉट या. मी शायद कधी नाही स्वतःला खूपच जास्त समजतो आहे बिकॉज ऑफ दिस आर्टिफॅक्ट एपिसोड अँड बिकॉज ऑफ दिस वगैरे. कारण मी खूप दिवसापासून करून राहिलो आहे, त्यामुळे मला असं वाटते की मी काफी स्पेशल आहे वगैरे वगैरे. बट इट इज समथिंग आय डोंट नो यार, मी कसं डिस्क्राईब करू मलाच नाही कळून राहिलं. फारसा विचार करू नको रे तू. ओके, जे आहे जे काही. ओके, फर्स्ट ऑफ ऑल ताईला फोन कर, ताईला म्हण की टेलिग्राम आहे का, तर टेलिग्रामवर व्हिडिओ पाठवून दे. दुसरी गोष्ट की जे काल आपला कॉल आला त्याच्यावर थोडी चौकशी कर, जाणून घे आणि साइन अप कर. 2800 रुपये आहे ते. तुला एक प्रकारे हे देत आहे की तू ॲज अ एखाद्या प्रोडक्शन कंपनीमध्ये पण तू ॲज अ एंटर म्हणून लागू शकते. ओके, इट्स रिअली गुड. तिसरी गोष्ट आहे, तू पुण्याचा व्हिडिओ कम्प्लीट कर. ओके, आणि यस, प्रयत्न कर पटापट करण्याकडे. ओके, आणि वन थिंग इज डूड की स्वतःला एकदम लो कॉन्फिडंट नको समजू. ओके, कारण तू काम करत आहे. ओके, आणि एव्हरीडे काम करत आहे, असं नाही का तू टाइमपास करून राहिला आहे. नो नो नो. ओके, आणि खूप साऱ्या गोष्टी मॅटर पडते आपल्याला वगैरे. असं नाही की आपण काहीच करू शकत नाही वगैरे, ऑब्विसली करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेव. दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट की लोक काही बोलतात. ओके, त्यामुळे स्वतःला फरक नको पडू दे. कारण ज्या मोमेंटमध्ये तू स्वतःला फरक पाडशील तर तेव्हा कसं की तुला असं वाटेल की चला आपण काय करत आहे काय नाही. ओके, बट जस्ट लाईक तू स्वतःवर फोकस राहा, स्वतःच्या टार्गेटवर फोकस राहा. प्रत्येक जण काही म्हणतात वगैरे, याच्यामध्ये काही असं हे नाही आहे. ओके, ऑल दोज थिंग्स डिपेंड ऑन देम. ओके, जे आहे ना, म्हणजे जवळचे लोक आहे यांच्यापासून नाराज वगैरे नको. कारण हे जे लोक आहे हे तुला चांगल्यासाठीच बोलतात. ओके, ते यांच्याकडून चांगलं शिकून घे. ओके, दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग. ऑलराईट, सो this is it. This is the end. This is my artifact episode number. It's not artifact episode actually. Yeah, the English session मध्येच काउंट करून टाकायला. I don't know, just I have to speak, so that's why. Thank you.